नागरिकों के प्रति अपने सामाजिक दायित्व का निर्वहन करते हुए भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिला अध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से बेलापुर मतदार संघ अंतर्गत शिरौनी में ज्येष्ठ नागरिक सम्मान और छतरी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, भाजपा जिला उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, समाज सेवक जयेंद्र सुतार, राजेश राय, प्रभाकर ठाकुर, कमलाकर सुतार के साथ भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी। बता दें कि शिरौनी गांव के ज्येष्ठ नागरिकों का नाइक परिवार के साथ एक बेहद गहरा घनिष्ठ आत्मिक रिश्ता रहा है। इसी का साक्षात अनुभव इस दौरान इस कार्यक्रम में ज्येष्ठ नागरिकों की मौजूदगी में साफ दिखाई दिया। इस दौरान अपने इस भावनिक रिश्ते के साथ संदीप नाइक के हाथों ज्येष्ठ नागरिकों का सम्मान और उन्हें छतरियों का वितरण भी किया गया। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि शिरौनी गांव के ज्येष्ठ नागरिकों का सम्मान करने का आज उन्हें सौभाग्य प्राप्त हुआ है और बुजुर्गों का यही आशीर्वाद उन्हें सामाजिक और राजकीय जीवन में आगे बढ़ने के लिए नई प्रेरणा दे रहा है। शिरौनी गाव येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आज ह्या गावामध्ये एक खूप मोठी आध्यात्मिक परंपरा संस्कृतीचं जतन करणारे हे शिरौनी गाव। आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि शिरौनी गावाचं नातं हे फार जुनं आहे। या गावामधील प्रमुख व्यक्ती माजी महापौर जे.डी. सुतार साहेब असतील, डॉक्टर राजेश पाटील असतील, महिला मोर्चाच्या नवी मुंबई प्रमुख माधुरी सुतार मॅडम असतील, जयेंद्र सुतार असतील आणि सर्व कार्यकर्ते हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जात असताना या शिरौनी गावाचा आणि या शिरौनी इतर कॉलनीच्या भागाचा एक सर्वांगीण विकास होण्याकरता अत्यंत अभ्यासपूर्वक काम हे या नेत्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्यानं केलं गेलं आणि अशाच या गावामध्ये ज्येष्ठांचा सन्मान होतोय आणि तो देखील माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या हस्ते होतोय ही माझ्याकरता खूप भाग्याची बाब आहे। ज्येष्ठ आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या ज्येष्ठांनी काम केलं। कोणी कामगार म्हणून काम केलं आहे, कोणी कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून केलं आहे, कोणी मॅनेजर म्हणून केलं आहे। एखाद्याने आपला परंपरागत एखादा घरातला उद्योग तो पुढे चालू ठेवलेला आहे आणि असा विविध विभागामध्ये अनुभव संपन्न केलेली सगळी मंडळी ही नक्कीच भविष्यामधील एक चांगली पिढी घडवण्याकरता यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आज आपलं कुटुंबातील भविष्य, आपल्या शहराचं भविष्य आणि देशाचं भविष्य घडत असताना या ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला महत्त्वाचं आहे। त्यामुळे या सर्व ज्येष्ठांचा सन्मान, आदर आणि त्यांची जपणूक हे आपण सर्वांनी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्ही सगळेजण मिळून पार पाडू असा मी विश्वास करतो। उन्होंने आगे ये भी कहा कि उनका एक लक्ष्य है ज्येष्ठ नागरिकों के लिए विशेष आरोग्य शिविर का आयोजन करना और उनको आरोग्य के दृष्टिकोन से चुस्त और तंदुरुस्त रखना। नवी मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा एक सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेली क्षमता या माध्यमातून आपण समाजाला जास्तीत जास्त काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो देत असताना आपण त्यांच्याकरता काहीतरी करतोय ही भावना मनात न ठेवता हे आपलं कर्तव्य आहे अशी भावना मनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण काम करतो, एखाद्याचं काम होतं त्यावेळेस नक्कीच विविध स्तरातील प्रत्येक घटकाच्या अपेक्षा या आपल्याकरता, आपल्या कार्याकरता त्या ठिकाणी वाढत असतात आणि नक्कीच यांचा आशीर्वाद आणि एखादं काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे अजून जास्त गतीनं, अजून व्यापक काम करण्याकरता माझ्यासारख्या तरुणाला प्रेरणा देत असतं। त्यामुळे जर जिथे समाजाची सेवा होते, आपल्या हातून चांगलं कार्य घडतं, ते काम अजून व्यापक करण्याकरता नक्कीच भविष्यात मी प्रयत्नशील राहीन। वहीं उन्होंने आगे कहा कि इस प्रकार के कार्यक्रम के माध्यम से बेलापुर विधानसभा मतदार संघ में एक कर्तव्य की भावना के साथ ज्येष्ठ नागरिकों से संवाद साधना
उनसे मिलना उनके जीवन में एक सुखद आत्मिक समाधान प्रदान कर गया है। CBD इथे आज एक भव्य असा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं, परंतु टप्प्याटप्प्यानं नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारच्या हेल्थ कॅम्पचं आयोजन हे प्रत्येक वर्षी केलं जाईल आणि किमान वर्षातून 2दा जरी एकाच ठिकाणी हा अशा प्रकारचं कॅम्प होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, महिला यांना चांगल्या आरोग्य व्यवस्थेकरता मदत व्हावी याकरता चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.